गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे ट्यूजडे आणि कामं आवरली आहेत. आज सगळी क्लिनिक करून घेतली, बेडशीट चेंज केली. इथे थोडंसं ब्राईटनेस कमी करत ही बेडशीट घेतली होती मी आपलं काय म्हणतो डीमार्टवरून. भरपूर वर्ष झाले, जवळपास 4 वर्ष झाले, पण रेग्युलर यूजमध्ये नाही आहे. काही प्रोग्राम असलं किंवा कुणी येणार असले तरच काही ना काही सांडतच असतं. सो त्यामुळे आणि खराब पण खूप लवकर होतात बेडशीट. त्यामुळे अशा काही बेडशीट ठेवून दिल्या आहेत ज्या कधी पण कामात येतात. सो अशा पद्धतीचं. आणि इकडे कार्पेट टाकलेलं आहे. हे पण याला जवळपास 4 वर्ष झालेली आहे. याला क्लीन करत राहावं लागतं तेव्हा छान दिसतं हे. कारण कसं आहे, खाली नाही म्हटलं तरी चालणं होतं, यावरून धूळ वगैरे लागतो तर खूप लवकर खराब होतो. खूप छान आहे हे पण. आणि डोरमॅट ती पण सोबत बोलवली याच्यासोबतच. खूप महाग नाही आहे, मला वाटतं 300 वगैरेला काहीतरी हे झालेलं होतं. सो अन्वीचं आवरून दिलेलं आहे. जेवण पण झालं तिचं. आज जेवून घेतलं आरामात, म्हणजे स्वतःहून जेवून घेतलं तिने. 1-1.5 पोळी खाऊन घेतली. माझं व्हायला मी आता आवरते, लोशन वगैरे लावायलाच आहे अजूनही. आणि उद्या आहे अन्वीचा बड्डे. सो त्याचं प्रिपरेशन सगळं सुरू आहे. प्रिपरेशन काय आहे, एकदम साधंच बड्डे करणे आहे, पण बाहेरच करणे तरी बघू आता कसं मॅनेज होतं. काय काय अजून वेळेवर सगळं प्लॅनिंग चेंज होतात. ॲक्च्युली करताय आता विंटरमध्ये जो गेल्या 3 वर्षापासून मी यूज करताय प्लमचं मॉइश्चरायझर. तुझं नाही आहे, तुझं लावून दिलं. रेस्टॉपचं माझं जी सनस्क्रीम आहे ती यूज करते. डॉक्टरने रिकमेंड केलेलं आहे, त्यामुळे माझ्या फेसवर खूप छान पद्धती आणि याचे रिझल्ट पण चांगले. म्हणजे आता घरी आम्ही 3 जण यूज करतो, 3 ते 4 जण, पण रिझल्ट खूप छान आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. सो ॲक्च्युली इझिली मिळायला नाही पाहत. 2च गोष्टी मी सध्या यूज करते आता विंटरमध्ये. एक आहे प्लमचं मॉइश्चरायझर आणि दुसरं आहे रेस्टॉपचं माझे सनस्क्रीम. अशा 2च गोष्टी. पावडर कंप्लीट बंद केलेला आहे, कारण मध्यात पावडर माझं सुरूच होतं उन्हाळ्यापासून. तर एकदम व्हाईटच दिसायचं सगळं. स्किन यायला लागली होती बाहेर. म्हणजे स्किन जी व्हाईट होते ना आपल्या हिवाळ्यामध्ये, ती तसं सुरू झालं. तर मग त्यामुळे कंप्लीट बंद केलं, जेणेकरून स्किन पावडर नाही लावलं की स्किन कंटिन्यू हायड्रेट असते जर आपलं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम लावलेली असते तर. म्हणून पावडर सध्या स्किप केलेलं आहे मी. जर लावायचंच काम पडलं, कुठं जायचं काम पडलं, तर लॅक्मीचं कॉम्पॅक्ट पावडर मी यूज करते. आधी एकदा शेअर केलेला आहे मी, त्यावेळेला तो शेड थोडंसं वेगळं, पण तो शेड माझ्यासाठी प्रॉपर होता. त्यानंतर एकदा पुन्हा शेड आणलं होते लॅक्मीचं. सो जे हवं होतं ते नाही मिळालं ॲक्च्युली. मग त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तासाचं ते टिकणारं आणि लास्टिंग आहे थोडंसं त्याच्या आधीच्या कंपॅरिझनमध्ये. सो ते यूज करते मी. आणि चला आवरून घेते. ॲक्च्युली आज जेवण व्हायचंच आहे माझं. जेवण करून घेते. आणि आज भरपूर 2 पार्सल रिसीव झालेले आहेत. त्यानंतर अन्वीचं गिफ्ट आलेलं आहे सकाळी. ते पण दाखवते थोड्या वेळानंतर. आधीच जेवते. आणि अजून एक गिफ्ट पोहोचणार आहे. सो त्याचा शॉर्ट व्हिडिओ मे बी तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल. मे बी लॉंग व्हिडिओमध्ये तो इन्क्लूड नाही करणार मी, शॉर्ट व्हिडिओमध्येच इन्क्लूड करेन. जेवढे पण गिफ्ट्स आहेत एकतर आता दाखवेन किंवा मग तिचा बड्डे नंतर दाखवेन. ठीक आहे. वर कपडे वाळवायला आणलं आणि अन्वीची तयारी बघा. इकडे बघ अन्वी, हे न्यू आउटफिट आहे कपडे वाळवण्यासाठी. गॉगल, आय कार्ड, बुक, मोठी चप्पल. तिला म्हटलं चल वर कपडे वाळून येऊ. सगळं घातलं अंगावर. डस्ट आहे अन्वी तिथे. बापरे, त्याला पायऱ्यांवरच गरज होती वाटते. हां, गॉगलची पायऱ्यांवरच गरज होती का अन्वी? खूप गरज होती ना पायऱ्यांवर गॉगलची. चप्पल घाल लवकर. तिथे चप्पल घाल ना. मारते तुला.
वाजले जवळपास 6 वाजतात. 5:53 वगैरे काहीतरी झाले बहुतेक. सो अन्वी गेलेली आहे वर खेळायला कनककडे आणि मी थोडं करते तयारी, कारण आज आहे एक लग्न गावाकडलं जो नागपूरला आहे. जवळपास मला वाटतं 6-6:30चं काहीतरी लग्न आहे. पण अजय आणि मेघाला यायला थोडंसं उशीर आहे. सो थोडं आम्ही लेट जाणार आहोत. तर विचार केला की ड्रेस घालण्यापेक्षा साडीच घालावी, जेणेकरून कारण भरपूर असे साड्या आहेत ना माझ्या लग्ना वेळेपासून. त्यानंतर मग घरी प्रोग्राम झाले 1-2 त्याच्यामध्ये पण घेण्यात आलं होतं, पण ते यूज नाही होत तेवढं. तर म्हटलं साडीच घालावं यावेळेला. आणि इथं काढून ठेवली एक साडी, फक्त त्याच्यावरचा ब्लाऊज आहे ना तो ॲज इट इज आहे. तर मी त्याच्यासोबत हा ब्लाऊज बघितला असेल, हा वर्क करून घेतला होता मी. अशा पद्धतीचं बोटनेक आहे बॅक साईडला आणि नेट लावून घेतली होती. सो हा मॅच करत आहे ब्लाऊज. आणि मेन म्हणजे याच्यावरची साडी झाली खराब. सो तिला मला आता बघू त्याचं डाय वगैरे करून कलर जर चेंज करणं होत असेल तर मग ते करून घेणार. सो ही साडी आहे ऑर्गेन्झा साडी आहे ॲक्च्युली. ही प्रॉपर ऑर्गेन्झामध्ये आहे. 1-2 तास घातलेली आहे. एकदा एका प्रोग्राममध्ये घातली होती आणि एकदा स्टार्टिंगला दिवाळीत घातली होती. सो हा ब्लाऊज मॅच करते यावर असं. छान वाटतं कॉन्ट्रास्टमध्ये जर घातलं ना. आजकाल तसं पण कॉन्ट्रास्टच फॅशन जास्त. ब्लाऊज आलो होतो तो याच कलरचा आहे, तर मग तो पण शिवलेला आहे ॲक्च्युली. आणि अशी बॉर्डर दिलेली आहे हँडला, पण व्यवस्थित वाटत नाही, ते उठून नाही वाटत. आणि आता पण तसं कसं कॉन्ट्रास्टमध्येच घालतात सगळे. सो आणि तसं पण हा ब्लाऊज माझ्याकडे आता साडी खराब झाल्यामुळे याचा काहीच यूज नाही आहे ना, तो हेच घालते मग आता. चला 6ला वगैरे तयारी सुरू, कारण जास्त काही वेळ नाही लागणार आहे, कारण साधंच तयार व्हायचं आहे. आणि तोपर्यंत बाकीचं आवरून घेते. अन्वीचे गिफ्ट पोचले आहेत. एक मॉर्निंगला पोचले, एक आता पोचलं. जे पण काही अपडेट आहे गिफ्टचं ते तुम्हाला बड्डेच्या नंतरच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला मग. मोठ्या सिटीमध्ये तसंच केलं आहे ना, कारण की याच्यामुळे उलट ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढते. हाताने करू शकतो. किती वाजता आला तू? झालं अर्धा पाऊस. ट्रिपल सीट आहे. हा हे माझा तो ऋषभ समृद्ध म्हणून आहे. ते दोघे बसल्यात ना, ते दोघे
नाही, अर्धा तास उशिरा झाला म्हणतात जवळपास. अर्धा तास उशिरा पब्लिक सगळे लोक मध्ये गावाकडे गेले असतील ना. कालच खूप मोठा कार्यक्रम झाला म्हणे. हो तिकडे आई वगैरे गेली होती. कट करून दिला.